मुलांना अचानक ताप आला आणि काही तासातच परिस्थिती गंभीर झाली। सध्या गुजरातमध्ये चंडीपुरा व्हायरसमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे। 14 ऑगस्ट पर्यंत गुजरातमध्ये 41 कन्फर्म केसेस आणि 27 डेथ नोंदवल्या गेल्या आहेत। पण हा व्हायरस नेमका आहे तरी काय? चंडीपुरा हा असा व्हायरस आहे जो विशेषतः 15 वर्षाखालील मुलांसाठी गंभीर ठरू शकतो। हा व्हायरस प्रामुख्याने सॅन्ड फ्लाय म्हणजे वाळू माशीच्या चाव्यामुळे पसरतो। सुरुवातीला अचानक ताप, उलटी, डोकेदुखी किंवा वागण्यात बदल दिसू शकतो आणि काही मुलांमध्ये हा आजार खूप वेगाने गंभीर होऊ शकतो। झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे, वर्तनात बदल अशी लक्षणे दिसली तर वेळ न घालवता मुलांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने अशा संशयित मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या आहे। पण आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यापासून बचाव कसा करायचा? घराच्या आसपासचे नाले, गटारे किंवा साचलेले पाणी राहू देऊ नका, त्याला लगेच वाहते करा। घराच्या आसपासची स्वच्छता ठेवणे आणि गुराच्या गोठ्याजवळ किंवा शेणाच्या ढिगाऱ्याजवळ कचरा साचू न देणे। घरात शक्यतो मच्छरदाणीचा वापर करणे आणि झोपताना शरीरात जास्तीत जास्त भाग झाकता येईल असे कपडे परिधान करणे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गावात चंडीपुराचा रुग्ण आढळला आहे तिथेच नाही तर आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरातही आरोग्य विभागामार्फत सॅन्डफ्लायचं सर्वेक्षण आणि कीटकनाशक फवारणीचा सूचना दिल्या आहेत। तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे, कारण चंडीपुरा आजारामध्ये लवकर निदान आणि वेळेवर उपचार खूप महत्त्वाचे आहे। म्हणून घाबरण्याची गरज नाही, पण सावध राहणे खूप गरजेचं आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आजारापासून सेफ राहा।